सो वेलकम ऑल टू डे नंबर 27. ओके, डे नंबर 26 मध्ये आपण लिस्ट ओके या टॉपिकबद्दल ज्या काही मेथड्स आहेत, डिफरंट डिफरंट मेथड्स लिस्टवर जे पण काही ऑपरेशन्स आपण करतो, जस्ट एकदा क्विक मी तिकडे तुमचा ओव्हरव्ह्यू करतो की काय ॲक्च्युली ते. सो लिस्ट मेथड्समध्ये आपण लिस्ट ॲड म्हणजे इलेमेंट ॲड कशी करतो आपण लिस्टमध्ये, त्यानंतर फिल्टरिंग कशी करायची, काउंटिंग कशी करायची, त्यानंतर लिस्टमधून इलेमेंट्स रिमूव्ह कसे करायचे आणि फाइंड वगैरे काय करायचं आहे, इंडेक्स वगैरे कशी फाइंड करायची, ऑर्डरिंग कशी करायची, कॉपी कशी करायची. तर या नॉर्मल आपण 7 ते 8 मेथड्स बघितलेल्या होत्या. ओके, आता लिस्टच्या तुलनेमध्ये जो आपण नेक्स्ट टॉपिक शिकणार आहे दॅट इज टपल. तो एकदम सिम्पल आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा काहीही म्हणजे असं वेगळंच काहीतरी शिकायची गरज नाही. जे आपण लिस्टमध्ये शिकलो तेच ॲज इट इज इकडे असणार आहे, फक्त थोडंसं मॉडिफिकेशन आहे, एकदम थोडंसं मॉडिफिकेशन. आणि मेथड्स पण याच्यामध्ये काहीच नाही आहे, 2च मेथड्स आहेत टपलमध्ये बस. त्याच्या व्यतिरिक्त टपलमध्ये काही नाही आहे. सो स्टार्ट करूया आपण. आपला लिस्ट वापरण्याचा मेन मुद्दा काय होता, तर आपल्याला काय स्टोअर करायचं होतं, कलेक्शन ऑफ डेटा. ओके, बघा इकडे मेन पॉईंट काय आपला. ओके, सो टपल अँड लिस्ट यांचा यूज काय, मेन यूज आहे टू स्टोअर कलेक्शन ऑफ डेटा. ओके, हा झाला पहिला पॉईंट. म्हणजे आपल्याला समजलं की आता टपल आणि लिस्ट या दोघांचंही काम सेम आहे, आपल्याला डेटा स्टोअर करायचा आहे. बघूया हे टपल काय नेमकं. सो टपल, ओके, इट इज अ डेटा स्ट्रक्चर, ओके, टू स्टोअर कलेक्शन ऑफ डेटा. ते स्टेटमेंट लिहिलं मी, काय वेगळं नाही, कलेक्शन ऑफ डेटा. ओके, मग आता हे टपल आपण लिहितो कसं, टपलच्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला नंतर सांगतो. पहिले हे टपल लिहायचं कसं, चला आपण लिस्टबद्दल बघूया. सो लिस्ट आपण कशी लिहायचो, लिस्ट आपण अशी लिहितो, फॉर एक्झाम्पल ए इक्वल टू, त्यानंतर अशी ब्रॅकेट करतो आणि याच्यामध्ये लिहितो 1 2 3. यांना म्हणायचं स्क्वेअर ब्रॅकेट्स. कोणते ब्रॅकेट्स, स्क्वेअर ब्रॅकेट्स. मग असंच जर तुम्हाला टपल लिहायचं असेल, ओके, फॉर टपल आपण फक्त काय करायचं, या स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी राऊंडेड ब्रॅकेट्स लिहायचे, बस संपला विषय. हे कोणते ब्रॅकेट्स आहेत, दीज आर राऊंडेड ब्रॅकेट्स. ओके, मग आजपासून जर तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेट्स दिसले तर ते असेल लिस्ट, आणि जर तुम्हाला राऊंडेड ब्रॅकेट्स दिसले तर ते असणार आहे टपल. आयडेंटिफिकेशन एकदम सिम्पल आहे, परत एकदा सांगतो, सिम्पलमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट्स तुम्हाला दिसले पायथनमध्ये कुठं पण समजायचं की ते काय आहे, ते डेटा स्ट्रक्चर आहे लिस्ट, ती लिस्ट आहे. आणि जर तुम्हाला राऊंडेड ब्रॅकेट्स दिसले तर ते असणार आहे तुमचं टपल. ओके, मग आता मेन मुद्दा काय टपलमध्ये, टपलचे सगळ्यात महत्त्वाचे 2 पॉईंट ते असे प्रॉपर्टीज. मला सांगा, लिस्टमध्ये जर मी एखादा इलेमेंट टाकला किंवा लिस्टमध्ये मला एक अजून 2-4 इलेमेंट ॲड करायचे असले तर ते आपण करू शकतो का, येस ऑर नो. लिस्ट म्युटेबल आहे ना, आहे की नाही आहे, ही जी लिस्ट आहे ही म्युटेबल आहे का, कॅन बी चेंज, राईट, कॅन बी चेंज. ओके, येस, म्हणजेच काय, याला आपण म्युटेबल असं म्हणतो, दिस इज म्युटेबल. मग आता टपल तसं नाही आहे, टपल याच्या विरुद्ध आहे. टपल इज नॉट म्युटेबल. बघा इकडे, टपल इज नॉट म्युटेबल, किंवा यालाच तुम्ही इम्म्युटेबल असं म्हणा. याचा अर्थ काय, टपल एलिमेंट्स, ओके बघा इकडे, कॅन नॉट बी चेंज्ड. हे एकदम महत्त्वाचा आणि सिंपल मुद्दा आहे. टपलचे इलेमेंट्स आपण चेंज नाही करू शकत. त्यानंतर आता इलेमेंट जर आपण ॲड नाही करू शकत, रिमूव्ह नाही करू शकत, म्हणजे साईज फिक्स असते, साईज इज फिक्स. म्हणजे जेवढं साईज आपण क्रिएट केलं त्याच्यावरती आपण जाऊ शकतो का, नाही करू शकत. सो ॲडिंग, बघा इकडे, ॲडिंग अँड रिमूव्हिंग आफ्टर टपल क्रिएशन इज नॉट अलाउड. बघा, एकदा जर तुम्ही टपल क्रिएट केलं, त्यानंतर त्यामध्ये इलेमेंट्स ॲड करणं, त्यानंतर त्यामधून इलेमेंट्स रिमूव्ह करणं, हे काही पॉसिबल नाही. ओके, हे महत्त्वाचे पॉईंट आहे टपलचे. परत एकदा मी रिपीट करतोय, काय, टपल हे इम्म्युटेबल असतं, म्हणजेच काय, नॉट म्युटेबल. त्यामध्ये इलेमेंट्स आपण चेंज करू शकत नाही, कॅन नॉट बी चेंज. साईज हे फिक्स असते ऑब्व्हियसली, कारण आपण एकदा जर टपल क्रिएट केलं तर त्यामध्ये आपण इलेमेंट्स ॲडही करू शकत नाही आणि आपण रिमूव्हही करू शकत नाही. तर हा सिंपल मुद्दा झाला तुमच्या टपलचा.
मग आता हे टपल आपण क्रिएट करून बघूया. सो लेट मी शेअर द स्क्रीन. स्क्रीन नाही, ती विंडो शेअर करतो ज्यामध्ये आपलं पायथनचं कोड बेस आहे. सो दिस इज इट. याच्यामध्ये आपला डे नंबर आहे आज 27. सो इकडे 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 डे 27. ओके. तर या डे 27 मध्ये आपल्याला मी तुम्हाला जस्ट एक सिम्पल टपल क्रिएट करून दाखवणार आहे आणि आपण त्याला प्रिंट करूया. म्हणजे जस्ट आपलं शांती भेटेल म्हणाल की हां, मी जे सांगतोय ते बरोबर करतोय. चला अबे यार ह्याच्यात तर आता टपल कसं क्रिएट करायचं टपल. सो बघा, टपल जस्ट हॅज स्क्वेअर ब्रॅकेट्स, सॉरी राउंडेड ब्रॅकेट्स. ओके, कसं करायचं, ए इक्वल टू राउंडेड ब्रॅकेट्स लिहा आणि त्यामध्ये एलिमेंट्स टाकून द्या 1,2,3. झालं, हे तुमचं टप्पल आहे. दॅट्स इट. ए प्रिंट करून बघा, तुम्हाला ॲज इट इज इकडे टप्पल प्रिंट झालेलं बघा दिसेल तुम्हाला. कसं ओळखायचं की टप्पल आहे का नाही, टाईप चेक करा एचा काय. हा झाला टप्पल. आता तुम्हाला लिस्ट करायची. सो ए इक्वल टू मी जर असं केलं आता, किंवा बी घेऊया इकडे. सो बी इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट्स टाकले 1 2 3. डेटा एकदम सेम आहे बघा, डेटा दोघांकडे सेम आहे. दिस इज बी, पण हा जो बी आहे याचा जर मी टाईप चेक केला, सो दिस बी इज लिस्ट. ओके, हा डिफरन्स आहे फक्त. स्क्वेअर ब्रॅकेट्स टाकले की तुम्हाला लिस्ट भेटते, राउंडेड ब्रॅकेट्स टाकले की तुम्हाला टप्पल भेटतो. ओके, परफेक्ट. आपल्याला जायचं आहे पुढे आता. टप्पलच्या तर या नॉर्मल प्रॉपर्टीज आपण डिस्कस केलेल्या आहेतच, पण आता टप्पलचं आपण काय करूया, दोन टप्पल आपण एकामेकांमध्ये जॉईन करू शकतो का ते बघा. ओके चला, सो टप्पल ऑपरेशन्स बघूया सिम्पल. तरी टप्पलमध्ये आपल्याला कोणते कोणते ऑपरेशन्स करता येतात. हे ॲड रिमूव्ह तर करता येत नाही बरं, ते तुम्हाला सांगितलंय मी ऑब्विसली. सो इकडे टप्पल ऑपरेशन्स. ओके, आता या टप्पल ऑपरेशन्समध्ये पहिलं ऑपरेशन आहे ओके, ॲड टू टपल्स. दोन वेगवेगळे टपल आपण एकामेकामध्ये ऍड करू शकतो. हा एक महत्त्वाचा पॉईंट इकडे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे टप्पल ओरिजिनल आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपण इलेमेंट नाही ऍड करू शकत दुसरा. पण जर तुमच्याकडे एखादं टप्पल आहे आणि त्याच्या रिलेटेड तुमच्याकडे दुसरं टप्पल आहे, म्हणजे टप्पल 1 आणि टप्पल 2, यांना जर तुम्हाला एकामेकामध्ये ऍड करायचं असेल आणि तिसरं टप्पल क्रिएट करायचं असेल, बघा ओरिजिनल आपण मॉडिफाय करतोय का नाही करत आहे. एक्झाम्पल असं आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज टप्पल 1. टप्पल 1 मध्ये काय केलं मी, दोन इलेमेंट आपण घेऊया याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल असा घेतला मी 1,2 हे घेतलं. त्यानंतर दिस इज टप्पल 2 इक्वल टू घेतला मी 3 आणि 4. आता मला काय करायचं, या दोघांना ऍड करायचं आहे मला टप्पलला. मग तुम्ही सिम्पल या प्लस ऑपरेटरचा यूज करा. सो टप्पल 1 प्लस टप्पल 2, हे जर दोन टप्पल आपण ऍड केले, तर आता तुम्हाला जो एक टप्पल भेटतो तिसरा, तो आपण कुठेतरी स्टोअर करून घेऊया. सो दिस इज टप्पल 3. ओके, स्क्रीन विजिबल नाही, एकदा रिफ्रेश कर. सगळ्यांसाठी विजिबल आहे स्क्रीन. ओके, सो जस्ट चेक युअर नेटवर्क, किंवा माझं नेटवर्क थोडंसं खराब असेल, लोड करून बघ परत एकदा, येऊन जाईल. सो इथे आता टप्पल 3 इक्वल टू टप्पल 1 प्लस टप्पल 2, म्हणजे काय होणार, टप्पल 1 मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते येणार, टप्पल 2 मध्ये जेवढे एलिमेंट्स आहेत ते येणार, त्यांची ॲडिशन कंबाईन एक नवीन टप्पल आपण क्रिएट करणार. सो जर तू टप्पल 3ला प्रिंट केलं तर तुम्हाला काय दिसेल, 1 2 3 आणि 4. बघा हे सिम्पल, याच्यामध्ये मला तरी वाटत नाही काही अवघड आहे. तर आपल्याला ऑपरेशन करायचं इकडे, ॲडिशन ऑफ टू टपल्स. ओके, दोन टप्पलची ॲडिशन करायची सिम्पली आपल्याला. सो इथे मी एक टप्पल 1 घेतो. टप्पल यार हां, टप्पल 1 इक्वल टू, यामध्ये आपण 1 आणि 2 स्टोअर करूया फॉर सिम्प्लिसिटी. त्यानंतर टप्पल 2 मध्ये आपल्याला 3 आणि 4 करूया. सो 3,4 सिम्पल. आणि जर मी आता टप्पल 3 घेतलं ओके, आणि या टप्पल 3 मध्ये मला टप्पल 1 प्लस टप्पल 2 करायचा केला, आणि आता टप्पल 3ला जर मी प्रिंट केला तर तुम्हाला दिसेल 1 2 3 4 आलेला आहे. ओके, एकदम सिम्पल, याच्यामध्ये काही अवघड नाही आहे काही टप्पल हे करणं. त्याच्यानंतर सेम आपल्याला टप्पलची एलिमेंट ॲक्सेस कसे करायचे ते बघूया. इट इज सिमिलर लाईक लिस्ट आहे, आपण इंडेक्सेसचा यूज करतो. दुसरा पॉईंट आहे ॲक्सेसिंग ओके एलिमेंट्स. यासाठी काय यूज करायचं आपल्याला, यूज इंडेक्स.
म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल हा तुमच्याकडे टपल आहे, टपल 1 इक्वल टू 1 2 3 आहे. मग काय असणार आहे, प्रत्येक टपलला आणि लिस्टला असते इंडेक्स 1 2 0 1 2. मग आता जर तुम्हाला या इंडेक्सचा नंबर बघायचा, मग कसं लिहायचं, टपल आणि टपलमध्ये इंडेक्स सांगायची इथे, इंडेक्स. ओके, हा सिंटॅक्स याचा. सो टपल 1 आणि इंडेक्स टाकली मी 2. मग 2 इंडेक्सला कोण आहे आपल्याकडे, तुम्हाला 3 भेटून जाईल. त्यानंतर मी जर असं लिहिलं टपल 1 आणि ब्रॅकेटमध्ये टाकला 0, मग 0 इंडेक्सला कोण आहे, 0 इंडेक्सला आहे इकडे 1. सो तुम्हाला 1 भेटून जाईल. सो ॲक्सेस करणं इज नॉट अ बिग डील. हे तुमचं लिस्ट सारखंच आहे. ओके, याच्यानंतर टपलचं एक एक काय बोलतो आपण, एक भारी ऑपरेशन आहे. ऑपरेशन इन द सेन्स की आपण त्याला अनपॅकिंग म्हणूया. ओके, सो अनपॅकिंग याचा अर्थ काय आहे आता, की टपलमधून एलिमेंट बाहेर काढायचे आपल्याला आता. म्हणजे रिमूव्ह नाही करायचे, बरं, बाहेर काढायचे म्हणजे आपल्याला एक टपल ठेवलेले, ते एलिमेंट्स आपल्याला यूज करायचे, कॉपी करायचे आणि आपल्या कामासाठी यूज करायचे. फॉर एक्झाम्पल आपण असं घेणार, मी इथे एक टपल मी क्रिएट करतो, कोऑर्डिनेट्स. ओके, हे टपल मी क्रिएट केलं आणि याच्यामध्ये काय आहे, माझ्याकडे 2 कोऑर्डिनेट्स आहेत, 10 आणि 20. फॉर एक्झाम्पल हा आपला एक्स कोऑर्डिनेट, हा आपला वाय कोऑर्डिनेट. आता मला काय करायचं आहे, ही दोन्ही नंबर बाहेर काढायचे. मग कसं लिहिणार मी, एक्स, बघा इकडे कसं लिहायचं, सिंटॅक्स बघा कसं लिहायचा, व्हेरी सिम्पल. आता तुमच्या टपलमध्ये जर कमी नंबर असतील तरच हे पॉसिबल आहे. तुम्ही 100 नंबर टाकले आणि मग तुम्ही 100 व्हेरिएबल घेत बसणार का, तसं नाही करायचं. इकडे बघा, एक्स कॉमा वाय. आता मला सांगा, या एक्समध्ये आणि वायमध्ये, एक्समध्ये आला पाहिजे आपला 10, वायमध्ये आला पाहिजे 20. मग याला काय करायचं, डायरेक्टली टपल देऊन टाकायचं. सो कोऑर्डिनेट्स असं जर मी दिलं, म्हणजे काय, या टप्पलमधले इलेमेंट्स आता येऊन वन बाय वन एक्स आणि वाय मध्ये जाणार. मग ज्यावेळेस तुम्ही एक्सला प्रिंट करता, सो प्रिंट एक्स आणि प्रिंट वाय, तुम्हाला एक्समध्ये 10 भेटेल, वायमध्ये 20 भेटेल. लगेच आपण ट्राय करूया दोन्ही गोष्टी. सो इथे आपल्याला इंडेक्सिंग मला तुम्हाला दाखवायची होती, इंडेक्स कसा यूज करायचा. सो आपल्याकडे आहे टपल 1. सो दिस इज अगेन टपल 1 इक्वल टू, आणि याच्यामध्ये मी एलिमेंट्स टाकतो 1 2 3 4. ओके, सिम्पल. आता मला इंडेक्स कशा द्यायच्या, इंडेक्स कसा देतो आपण, 0 पासून स्टार्ट करतो. सो स्पेस द्या थोडंसं इथे, इथे आला तुम्ही 0 1 0 1 2 आणि 3. ओके, या झाल्या तुमच्या इंडेक्सेस. आता चला लिहा टप्पलचं नाव, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये इंडेक्स टाकायची. मला सेकंड इंडेक्स जे आहे तिथला एलिमेंट्स हवा आहे. सेकंड इंडेक्सला कोण आहे माझा, 3 आहे. त्यानंतर टपल मला आता 0th नंबरच्या इंडेक्सला कोण आहे बघायचं आहे, तर मी 0th नंबरची इंडेक्स टाकून द्या इकडे, काय 1 आला. हे सिम्पल आहे, इंडेक्स ॲक्सेस करणं, तर इट इज व्हेरी सिम्पल. त्यानंतर जे ऑपरेशन आहे दॅट इज अनपॅकिंग, म्हणजे टपलमधून एलिमेंट्स बाहेर काढायचे. ओके, काय, कॉपी आउट एलिमेंट्स फ्रॉम टपल इंटू व्हेरिएबल्स. व्हेरिएबलमध्ये आपल्याला हे सगळे एलिमेंट्स टाकून द्यायचे. व्हेरी सिम्पल. कसं करणार हे, एक टपल घ्या कुठलं तरी, फॉर एक्झाम्पल एक मिनिट हा, कोऑर्डिनेट्स. ओके, इक्वल टू, एक टपलचं नाव दिलं मी जस्ट, कोऑर्डिनेट्स. ओके, 10 आणि 20 म्हणजे समजायला आपल्याला सिम्पल जाईल. ओके, 10 आणि 20 हे दोन घेतले मी. म्हणजे आता आपल्या कोऑर्डिनेट्समध्ये हां काय आलं आपल्याकडे, अरे बापरे चुकलं का स्पेलिंगच्या ह्याला, तर हां काय आलं, 10 आणि 20. आता हे 10 आणि 20 मला बाहेर काढायचं, आता अनपॅक करायचं. आपण पॅक केलं एकदा, दिस इज पॅकिंग केली, याला म्हणायचं पॅकिंग. म्हणजे आपण काय केलं, नंबर एकामेकांमध्ये पॅक केले, 2 राउंडेड ब्रॅकेटचा यूज करून, आणि वी हॅव क्रिएटेड टपल. सो दिस इज पॅकिंग. आणि अनपॅकिंग म्हणजे एलिमेंट्स आता बाहेर काढायचे. हे जे 2 ब्रॅकेट दिसत ना, यांना आपल्याला खोलायचे आता आणि अनपॅक करायचे एलिमेंट्स. सो जर अनपॅक केले एलिमेंट्स, तर ठेवणार कुठं आपण, एक एलिमेंट ठेवायचा एक्समध्ये, दुसरा एलिमेंट ठेवायचा वायमध्ये. ऑर्डर आहे तेच राहणार, बरं. इक्वल टू, मी देणार हे नाव कोऑर्डिनेट्स. तर या टप्पलमधून एलिमेंट्स बाहेर काढा आणि ते एक्स आणि वायमध्ये अकॉर्डिंगली टाकून द्या. म्हणजे या ठिकाणी काय जाणार आता, 10 विल गो इन एक्स आणि त्यानंतर 20 विल गो इन वाय, कारण तशा ऑर्डरमध्ये आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. जर मी एक्स प्रिंट केला तर मला 10 भेटेल, वाय प्रिंट केला तर मला 20 भेटतो. समजलं हे, इज दिस क्लिअर. एकदम सिम्पल आहे टपल ऑपरेशन्स. दोन तीनच ऑपरेशन, एक सिम्पल अजून ऑपरेशन बाकी आहे आपलं, ते मी लगेच घेतो. आता चला, मला चॅटमध्ये सांगायचं क्विकली, एकदम कुठलाही टाइमपास न करता, की इथपर्यंत सगळं समजलेलं आहे टपलचं.
आणि जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये बिनधास्त विचारू शकता. सिंपल ऑपरेशन्स आहे. ज्यांना लिस्ट समजली असेल एकदम परफेक्टली, हे टपल त्यांसाठी काहीच नाही, एकदम लो लेवलचं आहे. चलो, इज दिस क्लिअर? परफेक्ट. ठीक आहे. जर आता हे तुम्हाला क्लिअर असेल तर अजून एक छोटंसं ऑपरेशन आपल्याकडे बाकी आहे. ते आहे स्लायसिंग. स्लायसिंग म्हणजे काय करणे? कट आउट सम पार्ट फ्रॉम टप्पलमधून काही पार्ट आपल्याला बाहेर काढायचा. मग लिस्टमधली स्लायसिंग कशी करतो आपण? स्टार्ट लिहितो आणि एंड लिहितो. मग तेच इकडे करायचं. जर आपल्याकडे एक टप्पल घेतलं मी इकडे, सो टप्पल 1 इक्वल टू, याच्यामध्ये आता मला टाकायचे काही एलिमेंट्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके 9 आणि 10 टाकले मी. ओके, हे 10 एलिमेंट्स टाकले आहे टप्पलमध्ये माझ्याकडे. सो टप्पल प्रिंट करून बघा आले का नाही ते एलिमेंट्स. ऑब्विसली येणार आहे. आता याच्यामध्ये मला इंडेक्सिंग द्यायची. सो इंडेक्सिंग मी अशी करणार याची. थोडंसं पुढे जा. हॅश 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 0 to 9 पर्यंत आपले हे काय झालं? दीज आर इंडेक्स. ओके, हे इंडेक्स आहे आपल्या सगळ्या. मग आता मला असं पाहिजे की मला 4 5 6, आय वॉन्ट 4 5 6. काय पाहिजे मला इकडे? आय वॉन्ट 4 5 6 हे पाहिजे. मग चेक करा आधी की यार हे जे काय 4 5 6 आहे याच्यामध्ये इंडेक्स कुठे कुठं तुम्हाला लागत आहेत. सो इंडेक्स बघा, 4 ची इंडेक्स काय आहे? इंडेक्स ऑफ 4 किती आहे ती इंडेक्स? 4 ची इंडेक्स काय आहे? 3 आहे. म्हणजे हा झाला आपला स्टार्ट. त्याच्यानंतर इंडेक्स ऑफ, थांबायचं कुठे आपल्याला? 6. ती किती आहे? 5 आहे. आता हा तुमचा एंड होईल का रे? मला कोणी सांगा, एंड कसा असतो? आपण सांगितलंय लिस्टमध्ये एक मी तुम्हाला वाक्य सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्हाला स्लायसिंग करायची लिस्टमध्ये, सो लिस्ट पार्ट नंबर 2 याच्यामध्ये बघा, स्लायसिंगचं कुठं सांगितलं होतं मी तुम्हाला? अपेंड झालं, हे झालं लिस्ट, कुठे सांगितलं होतं? स्लायसिंग. हां, ही स्लायसिंग होते बघा लिस्टची. यामध्ये आपण सांगितलं तुम्हाला की जो स्टार्टिंगचा इंडेक्स असतो तो इन्क्लुसिव्ह असतो, म्हणजे त्याला आपण कन्सिडर करतो. आणि जो एंडिंगचा इंडेक्स असतो ना, त्याच्यापेक्षा आपल्याला एक जास्त द्यावा लागतो. ओके, लास्ट इंडेक्स -1 पर्यंत येते. म्हणजे जर तुम्ही लास्ट इंडेक्स 4 दिली तर तो 3 पर्यंतच घेईल. जर तुम्ही लास्ट इंडेक्स त्याला 10 दिली तर तो 9 पर्यंतच घेणार. असं याचं गुणधर्म आहे. सगळीकडे ॲज इट इज आहे ते. सो सेम आपल्याला इकडे यूज करायचं. सो एंडला 5 इंडेक्स देऊन चालेल का आपल्याला? नाही चालणार. आपण देऊन बघूया आपल्याला काय येते ते, आणि मग नंतर आपण त्याला मॉडिफाय करू. सो जर मी असं केलं टप्पल 1 आणि आता स्टार्ट आणि एंड लिहायचं ना मला इकडे, स्टार्ट कोलन एंड असं आहे हे आपलं. सो हे झालं एक आपलं सिंटॅक्स टाईप आहे. सिम्पल. चला ट्राय करूया. सो टप्पल 1 याच्यामध्ये स्टार्टला इंडेक्स काय माझी? 3 आहे. आणि एंड कुठे करायचं आहे मला? फॉर एक्झाम्पल 5th इंडेक्सला करायचं आहे. आपल्याला हवं ते आउटपुट येतं का बघू आपण. काय आलं आपले 4 आणि 5 झाले. म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं मी, जर तुम्ही एंड इंडेक्स 5 दिली, सो इट विल कन्सिडर टिल काय 5 - 1, म्हणजेच काय 4 पर्यंतच तो कन्सिडर करतो. म्हणजे 4 पर्यंत केलं त्याने बरोबर कन्सिडर. 3 आणि 4 म्हणजे आपल्याला 4 आणि 5 हे 2 नंबर आले. म्हणजे आपल्याला जर आता पुढचा नंबर पाहिजे, म्हणजे एंडिंगची इंडेक्स आपल्याला काय देणं गरजेचं आहे? ओके, दॅट्स वाय इफ वी नीड 6, जर तुम्हाला आता 6 पाहिजे, काय पाहिजे आपल्याला? 6. हां, 6. देन वी नीड टू ॲड 1 टू एंडिंग इंडेक्स. जी काय एंडची इंडेक्स आहे ना, त्यामध्ये एक जस्ट आपल्याला ॲड करायचं. सिम्पल. टपल 1, त्यानंतर इथे आपण 3 2, आता 5 वेगळा ना, 5 + 1 6 करायचा. यू विल गेट दिस 4 5 6. एक चॅटमध्ये क्वेश्चन आहे आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो. थँक्यू फॉर आस्किंग. तो असं म्हणतोय सौरभ की स्लायसिंगमध्ये ब्रॅकेट चेंज नाही होत का? नाही. सी, स्लायसिंग हे एक ऑपरेशन आहे. ते कुठल्याही लिस्टवर याच्यावरती डिपेंड करत नाही की तुम्ही लिस्टवरती करताय की टपलवरती करताय की कुठे करताय. ओके, सो जर तुम्हाला इंडेक्सने एलिमेंट्स ॲक्सेस करायचे असतील तर तुम्हाला ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करावा लागतो इन एनी लँग्वेज, कुठल्याही लँग्वेजमध्ये. ओके, स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करावा लागतो. पायथनमध्ये पण सेम आहे. हे फक्त टपल क्रिएट करताना,
टपल क्रिएट करताना राउंडेड ब्रॅकेटचा यूज करायचा, लिस्ट क्रिएट करताना स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज करायचा. पण इंडेक्सिंग करताना किंवा तुम्हाला जर एखादा एलिमेंट डायरेक्टली ॲक्सेस करायचं सो यू हॅव टू यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स एव्हरीवेअर. स्लायसिंगमध्ये फक्त ब्रॅकेट्स यूज मॅन्डेटरी आहे. स्लायसिंगमध्ये आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली ॲक्सेस करायचं एखादा इलेमेंट. फॉर एक्झाम्पल आता तुमचा हा टप्पल आहे, तुमचा टप्पल 1 आहे. मला टप्पल 1मध्ये टप्पल 1मध्ये मला हा इलेमेंट ॲक्सेस करायचा, 5 इलेमेंट ॲक्सेस करायचा इंडेक्सचा. सो यू विल गेट दिस. सो लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस तुम्ही इलेमेंट ॲक्सेस करणार आहात, लिस्टचा असू द्या, टप्पलचा असू द्या किंवा तुम्ही स्लायसिंग करणार आहात, ती लिस्टची असू द्या, टप्पलची असू द्या, यू हॅव टू यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स ओनली. ओके, जसं आपण ॲरेमध्ये करतो ना, ॲरेमध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करतो ना, एक ॲरे यूज करतो, ॲरेमधला कुठलाही नंबरचा इंडेक्स पाहिजे असेल आपल्याला तर वी यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. ओके, तसंच इकडे चांगला क्वेश्चन होता, तर सगळ्यांना समजलं आय थिंक. सो स्लायसिंग करताना एलिमेंट्स ॲक्सेस करताना मग ते लिस्टचे असू द्या, टपलचे असू द्या, यू हॅव टू यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. पण लिहिताना टपल जर तुम्हाला क्रिएट करायचं आहे, इन दॅट केस यू हॅव टू यूज व्हॉट, यू हॅव टू यूज राउंडेड ब्रॅकेट्स. आणि लिस्टसाठी यू हॅव टू यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. त्यानंतर इथे अजून एक आहे, आय थिंक तुम्ही असं क्रिएट करू शकता. ओके, क्रिएटिंग टपल. तर टपल क्रिएट करताना काय करतो आपण, टी इक्वल टू डायरेक्ट असं लिहितो, 1 2 3 असं लिहितो. दिस इज ऑल्सो फाईन. तुम्ही टी इक्वल टू असं केलं टपल, तर हे तुम्हाला एम्प्टी टपल क्रिएट करून देईल. ओके, इट डिपेंड्स, आय मीन तुम्हाला कसं करायचं आहे ते. सो टपल फंक्शन आहे, इट क्रिएट्स यू अन एम्प्टी टपल. ओके, क्रिएट्स अन एम्प्टी टपल. जसं लिस्टमध्ये लिस्ट नावाचं फंक्शन आहे ना, ते यूज करायचं, ते तुम्हाला एम्प्टी लिस्ट क्रिएट करून देईल. आणि हा पण तुम्हाला एम्प्टी टपल क्रिएट करून देईल. अदरवाईज काही फायदा नाही आहे. मग आता आपल्याला एक पॉईंट आहे इथे की यार, जर टपल आपल्याला काही करूच देत नाही, हे ऑपरेशन्स एकदम कमी कमी करतोय, तर ते दोनच ऑपरेशन आहे टपलमध्ये, मेथड्स. मी तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या आहेत त्या, आणि मग आपण डिस्कस करूया पुढचा पार्ट. सो टपल मेथड्स, फक्त 2 मेथड्स आहेत टपलमध्ये, आणि त्या इम्पॉर्टंट म्हणता येणार नाही, पण आहे, असायला आहे. सो टपल मेथड्स. ओके, ओनली 2. त्यामधली जी टपलची पहिली मेथड आहे तिचं नाव काय असणार आहे, ऑब्विसली काउंट, आणि दुसरी आहे इंडेक्स. बस हे 2 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे काउंट नावाची मेथड. ओके, ही मेथड काय करणार, सो इट रिटर्न्स द नंबर ऑफ टाइम्स अ स्पेसिफिक व्हॅल्यू ऑकर्स. म्हणजे काय, जर एखादा एलिमेंट तुम्ही या काउंटला दिला तर तुमच्या टपलमध्ये तो एलिमेंट किती वेळा आलाय ते तुम्हाला सांगेल सिम्पली. सो इट गिव्स, ओके, number of occurrences of that element. तो एलिमेंट किती वेळा आला हे जस्ट आपल्याला हे काउंट मेथड सांगून देणार आहे. सिम्पल. फॉर एक्झाम्पल मी एक टपल क्रिएट केलं, इक्वल टू 1 2 3 1 1 3 3 2 2 आणि 3, परत असं केलंय. ओके, आणि टपलमध्ये डुप्लिकेट चालतात. हा एक पॉईंट इकडे लिहायचा राहिला की डुप्लिकेट्स अलाउड आहेत. अरे यार, मी इकडे कुठे लिहितोय हे, इथं नाही लिहायला पाहिजे हे सगळं टप्पलच्या बाबतीतलं. बेटा मी हे कॉपी करतोय तिकडे. अरे भाई साहब, थोडंसं इथे नाही, ते जायचं आहे, आणि टप्पलच्या मेथड्स विल डिस्कस हिअर. ओके, तुम्हाला काय सांगत होतो मी की आता टपलमध्ये एक पॉईंट लिहायचा आहे आपल्याला की टपलमध्ये डुप्लिकेट्स अलाउड असतात. सो हिअर डुप्लिकेट्स अलाउड, आणि इन्सर्शन ऑर्डर मेंटेन आहे तशीच राहते. ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही एलिमेंट टाकले ते आहे तेच राहणार, त्यामध्ये काय बदल होणार नाही. आणि तसं पण टप्पल आपल्याला बदल करू देत नाही, ते इम्युटेबल आहे. मग तिथंच सगळा प्रश्न संपलेला आहे तो. सो आता हा काउंट काय करणार, जर मी या काउंट मेथडला सो टपल डॉट काउंट जर मी केला आणि याला सांगितलं 1, तर हा सांगेल की 1 किती वेळेस आहे. मोजा आपलं 1 2 3, हा 3 वेळेस आहे. हा जर टप्पल डॉट काउंट केला आणि यामध्ये 2 टाकला तर तो सांगेल इकडे आपल्याला 1 2 3, हा पण 3 वेळेस आहे. आणि टपल डॉट काउंट जर मी 3 केला तर हा 1 2 3 आणि 4, हा 4 वेळेस. मग एवढंच तुम्हाला सांगणार आहे, काही वेगळं नाही याच्यामध्ये.
आणि जी दुसरी मेथड आहे तिचं नाव आहे इंडेक्स मेथड. आता ही इंडेक्स मेथड काय करणार, तर ज्याला जर तुम्ही एखादा एलिमेंट दिला तर तो एलिमेंट कुठल्या इंडेक्सला हे तुम्हाला सांगेल सिंपल. सो इट गिव्स इंडेक्स ऑफ an element in tuple. टपलमध्ये त्या एलिमेंटचा इंडेक्स कोणता आहे ते तुम्हाला सिंपल ते देऊन टाका. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल हा टपल आहे तुमच्याकडे 1 2 3 4. ओके, इंडेक्स आपण देऊ इकडे काय 0 1 2 3. मी असं बोललो की यार टपल ही मेथड यूज कर, इंडेक्स नावाची मेथड यूज कर चल, आणि मला सांग की 4 जो एलिमेंट आहे ना याचा इंडेक्स काय. मग 4 एलिमेंट तो बघा इकडे इंडेक्स काय याचा 3, तो तुम्हाला 3 देऊन टाकेल. त्यानंतर परत एकदा टपल डॉट इंडेक्स, मी त्याला सांगितलं 2, म्हणजे 2 एलिमेंट आहे ना इकडे जा आणि त्याची इंडेक्स बघ काय, इंडेक्स त्याची 1 आहे. सो 1 तुम्हाला देऊन टाकेल. तर या 2 मेथड आहे, आपण जस्ट क्विकली ट्राय करूया टपल मेथड्स. टपल मेथड्स ओनली 2 मेथड्स आहे. ओके, सो त्यामधली जी फर्स्ट मेथड आहे दिस इज इंडेक्स, नाही आपण काउंट घेतली ना, COUNT, काउंट नावाची मेथड आहे, हिला यूज करायचं आहे. त्यासाठी एक टपल क्रिएट करून घ्या इथे सिंपल. सो टपल इक्वल टू 1 2 1 1 3 4 3 5 1 2 असं काहीतरी टाकून दिलं मी. आणि याच्यात बघायचं आता की बाई टपल डॉट काउंट करायचा मला 2चा काउंट सांग किती आहे. तो सांगेल सर 2चा काउंट आहे 2, असे 2 वेळेस चालेल आहे इथे. मग मला विचारायचं आहे की आता 5चा काउंट किती आहे. 5चा काउंट एकदा झालेला आहे. त्यानंतर 1चा काउंट किती आहे, तर 4 वेळेस आलेला आहे. सिंपल आहे. नेक्स्ट जी मेथड आहे ती आहे इंडेक्स नावाची मेथड. ती तुम्हाला सांगते की भाई तो जो एलिमेंट तुम्ही याला देणार आहे तो कुठल्या इंडेक्सवरती आहे. देन अगेन सेम टपल जर मी यूज केलं डॉट इंडेक्स, आणि आता मला 1चा इंडेक्स बघायचा आहे. सो 1चा इंडेक्स काय आहे 0. जरी तुमच्याकडे डुप्लिकेट असले 1 किती बघा 4 वेळेस 2-3 वेळेस 1 आहे आपल्याकडे, पण जो पहिला ऑकरन्स आहे फर्स्ट ऑकरन्स तो तुम्हाला तो देऊन टाकणार इकडे 0. त्यानंतर मला टपल बघायचे इंडेक्स, आणि मला सांग की आता जो 5 एलिमेंट आहे हा कुठल्या इंडेक्सवरती, तर 7 नंबरच्या इंडेक्सवरती आपण हा एलिमेंट तुम्हाला बघायला भेटेल. हा खरं आहे खोटं आहे का आपण जस्ट चेक करून बघूया. इंडेक्स इकडे मार्क करूया याचे आपण. सो 0 1 2 3 4 5 6 आणि 7 8 आणि 9 बरोबर आहे. त्याने आपल्याला 7 दिलं आहे ना. सो 7 नंबरच्या इंडेक्सला तुमचा 5 एलिमेंट आहे. सो याच 2 मेथड्स टपलमध्ये आहे आणि काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. सो आय थिंक हे तुम्हाला क्लिअरली समजलं असेल. चॅटमध्ये मला क्विकली कन्फर्म करायचं आहे की टपल तुम्हाला क्लिअर झालं आहे, सो दॅट आपण जाऊया आपल्या नेक्स्ट पार्टकडे आणि एका लास्ट क्वेश्चनकडे. लिस्ट वर्सेस टपलचा एकदम आपल्याला एंड टू एंड डिफरन्स बघायचा आहे, आणि इंटरव्ह्यूअरला कसं एक्सप्लेन करायचं ते पण मी तुम्हाला सांगेल. तोपर्यंत मला चॅटमध्ये क्लिअर 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 असं टाईप झालेलं पाहिजे. चलो, एव्हरीवन म्हणजे एव्हरीवन. देन विल गो टू आर मेन क्वेश्चन आजचा आहे, आणि हा हमखास तुम्हाला पायथनच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारतात म्हणजे विचारतातच. ओके, याला मी आता व्हेरी IMP. ओके, काय आहे लिस्ट वर्सेस टपल. ओके, हा डिफरन्स आपण बघूया आता नेमकं हे काय लिस्ट वर्सेस टपल. सो 2 मी इकडे परत असे तऱ्हेचे हट चला गेलं का तिरकं परत. हट, हां ठीक आहे झालं व्यवस्थित. चलो, सो आता लिस्ट या साईडला आपण लिस्टबद्दल थोडंसं लिहिणार आहोत, आणि इकडे टप्पलबद्दल थोडंसं लिहूयात. ओके, आणि हे आपण कंटिन्यू करत जाऊया. सो आपण जो पहिला पॉईंट बघणार आहे लिस्टबद्दल. सो लिस्ट कशी लिहायची. ओके, लिस्ट युजेस कोणते ब्रॅकेट यूज करते मला सांगा. चला चॅटमध्ये आपण सगळे मिळून लिहूया आता डिफरन्सेस. मी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला उत्तर सांगायचं. मला सांगा लिस्टमध्ये आपण कोणते ब्रॅकेट्स यूज करतो. इट युजेस डॅश डॅश ब्रॅकेट्स, आणि ओके इकडे पण युजेस डॅश डॅश ब्रॅकेट. लिस्ट कोणते ब्रॅकेट्स यूज करते, स्क्वेअर ब्रॅकेट्स. आणि टपल कोणत्या ब्रॅकेट्स यूज करतो, राउंडेड ब्रॅकेट्स. ओके,
परफेक्ट परफेक्ट. हे सिम्बॉल पण आपण लिहूया इथे. हा जो आहे स्क्वेअर ब्रॅकेट आणि हा आहे तुमचा राउंडेड ब्रॅकेट. हा टपल आपण लिहिताना यूज करतो. मला सांगा दोन्ही लिस्ट आणि टपल हे काय स्टोअर करतात? कलेक्शन स्टोअर करतात की नाही करत? ओके, स्टोअर्स कलेक्शन ऑफ डेटा, राईट. लिस्ट पण ते स्टोअर करते आणि टपल पण सेम स्टोअर करणार. ओके ओके, हे पण सेम. हा पॉईंट मी इकडे सेम लिहितो, सेम. ओके. तिसरा पॉईंट असा आहे, मला सांगा ज्यावेळेस तुम्ही लिस्ट यूज करता आणि टप्पल यूज करता, तर ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही त्यामध्ये इलेमेंट टाकतात ते ॲज इट इज राहतात की नाही राहत? ऑर्डर्ड आहे की नाही आहे? इज लिस्ट ऑर्डर्ड आणि टप्पल ऑर्डर आहे की नाही मला सांगायचं. इज ऑर्डर्ड. ओके, आहे की नाही मला ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आहे. हे पण इज ऑर्डर्ड. येस येस, इट इज ऑर्डर. परफेक्ट. येस, आणि हे पण येस. ओके, दोन्ही ऑर्डर्ड आहेत. त्यानंतर मला सांगा आपण डुप्लिकेट्सबद्दल बोलूया. चला, लिस्टमध्ये डुप्लिकेट अलाउड आहे का आणि टप्पलमध्ये डुप्लिकेट अलाउड आहे की नाही मला सांगायचं. थर्ड पॉईंट, फोर्थ पॉईंट, डुप्लिकेट्स अलाउड आहे? येस ऑर नो? फोर्थ पॉईंट इकडे पण सांगायचं आहे मला, डुप्लिकेट्स अलाउड. डुप्लिकेट अलाउड आहे की नाही आहे लिस्टमध्ये? येस, लिस्टमध्ये अलाउड आहे आणि टप्पलमध्ये पण अलाउड आहे. ओके, सिमिलर पॉईंट आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आला आहे की लिस्ट ही म्युटेबल. इज इट म्युटेबल? इज इट म्युटेबल? इट म्युटेबल. ओके, हे सांगायचं. आणि इथे पण इज इट म्युटेबल. ओके, चला, लिस्टबद्दल काय? येस, लिस्ट म्युटेबल आहे. म्युटेबलचा अर्थ काय? कॅन बी चेंज्ड. आपण चेंज करू शकतो. ओके, पण इथं असं काही नाही आहे. दिस इज नॉट म्युटेबल. ओके, याचं कारण किंवा मग आपण म्हणूया की इलेमेंट्स इन टपल कॅन नॉट बी चेंज. ओके, म्हणजे त्याला एक शब्द आहे दॅट इज इमम्युटेबल. ओके, सिंपल शब्द आहे हा. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊया आपण. एक तुम्हाला सांगतो आता की 6 नंबरचा पॉईंट आपण डिस्कस करूया. हा 5th नंबरचा पॉईंट आहे. मला सांगा लिस्टवरती आपण जास्त ऑपरेशन करतो, ओके, आणि टपलवरती आपण कमी ऑपरेशन करतोय. मला सांगा रे, आपल्याला जर लिस्ट एखादी मेंटेन करायची किंवा लिस्टवरती ऑपरेशन करायचे आणि टपलवरती मेंटेन करायचं, टपल ऑपरेशन करायचं, तर यापैकी हेवी ऑपरेशन कशावरती होणार? चला, हेवी आणि स्लो ऑपरेशन्स कशावरती होणार? लिस्टवरती होणार की टपलवरती होणार? चलो चलो, सिंपल प्रश्न एकदम. की लिस्टकडे भरपूर मेथड्स आहे बाबा, भरपूर ऑपरेशन त्यावरती आहे. येस, सो लिस्टवरती आपण स्लो ऑपरेशन्स होतात हे सगळे. काय? इट इज स्लो. इट इज स्लो. आणि टपल त्या मानाने थोडंसं फास्ट आहे. सो 6th पॉईंट, इट इज फास्टर दॅन लिस्टपेक्षा थोडंसं फास्ट आहे. ओके, अजून एक पॉईंट होता, जस्ट लेट मी चेक. काय पॉईंट होता तो? अच्छा अच्छा, हां, साईजबद्दल. ओके ओके, चला. ओके, सो इकडे काय, आपण एक साईज आहे इथे आणि एक 7 इथे पण साईज आहे. मला सांगा टप्पलची साईज फिक्स्ड आहे की लिस्टची साईज फिक्स आहे? चला, काय, जर एकदा तुम्ही टप्पल क्रिएट केलं तर ते पुढे वाढवता येईल का तुम्हाला? किंवा लिस्ट जर तुम्ही क्रिएट केली तर ती पुढे वाढवता येते का? त्यामध्ये इलेमेंट्स ॲड करता येतं का? येस, लिस्टमध्ये आपण इलेमेंट ॲड करू शकतो, पण टप्पलची साईज आहे ती फिक्स आहे. फिक्सलाच एक शब्द इकडे स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजेच काय? फिक्स्ड. आणि आपण चेंज करू शकतो साईज, म्हणजे डायनॅमिक. हा शब्द लक्षात ठेवा. डायनॅमिक साईज म्हणजे काय? चेंजेस बेस्ड ऑन डेटा. चेंजेस बेस्ड ऑन डेटा, राईट. डेटाच्या हिशोबाने ती साईज आपली चेंज होत राहील.
आणि आता महत्त्वाचा मुद्दा की वापरायचं कधी. ओके, यूज्ड व्हेन. आणि इकडे हा एक पॉईंट लिहायचा आपल्याला, यूज्ड व्हेन. कधी वापरायचं बघा, ज्या वेळेस तुम्हाला अशी काहीतरी सिच्युएशन आली ज्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा ऑर्डर ठेवणार आहे, म्हणजे डेटामध्ये ऑर्डर्ड तुमचा असला पाहिजे डेटा, आणि तुम्ही त्या डेटाला चेंज करू शकाल. ओके, ही तुमच्याकडे ॲबिलिटी पाहिजे. त्यावेळेस तुम्ही लिस्ट यूज करायची. आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की नाही, आपला डेटा ऑर्डर्ड असला पाहिजे, पण जो काही डेटा आहे मला हा त्या जे काही व्हॅल्यूज आहेत त्या टपलमध्ये त्या चेंज नाही झाल्या पाहिजे, किंवा त्या डेटा स्ट्रक्चरमध्ये ज्या कलेक्शनमध्ये, तर तुम्ही टपल यूज करा सिम्पल. म्हणजे डिफरन्स एकदम फिक्स आहे. ज्यावेळेस तुम्हाला चेंजेबल डेटा पाहिजे किंवा डेटा स्ट्रक्चर पाहिजे, त्यानंतर तो ऑर्डर्ड असला पाहिजे, डुप्लिकेट्स अलाव असले पाहिजे, यू कॅन गो विथ लिस्ट. पण जर तुम्हाला असं काहीतरी पाहिजे की नाही, फिक्स पाहिजे, तुम्हाला जे पण एलिमेंट्स तुम्ही टाकणार आहेत तेच एलिमेंट्स तुम्हाला पूर्ण प्रोग्रामभर यूज करायचे आहेत, तर तुम्ही टपलचा यूज करा. सिम्पल वर्ड्समध्ये लिहितो मी, यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू स्टोअर डेटा, ओके, इन ordered way, and you can expect change in data. ओके, तुम्ही तुमच्या डेटामध्ये चेंज होऊ शकतो असं एक्सपेक्टेड आहे तुम्हाला, तर यू कॅन यूज दिस लिस्ट. इकडं बघा काय, इकडं पण सेम, यू वॉन्ट टू स्टोअर डेटा, ओके, इन ऑर्डर्ड वे, सेम पॉईंट. बट हा पॉईंट महत्वाचा आहे. इथे काय, यू डू नॉट एक्सपेक्ट, ओके, your data to change, your data to change. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही इकडे काय स्टोअर करताय, एक्झाम्पल तुम्हाला आता कोऑर्डिनेट स्टोअर करायचे आहे. ओके, कोऑर्डिनेट स्टोअर करायचे. फॉर एक्झाम्पल लोकेशन आहे ABC. आता या ABC लोकेशनचे कोऑर्डिनेट्स फॉर एक्झाम्पल XYZ असतील, तर हे तर बदलणार नाही ना. आता कुठल्याही लोकेशनचे कोऑर्डिनेट्स बदलत नाही, ते आहे तसेच राहतात. अशा प्रकारचा डेटा जर तुम्हाला स्टोअर करायचा असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, यू कॅन यूज दिस टपल. आणि इकडे एक्झाम्पल तुम्हाला जर आता काय स्टोअर करायचं आहे, तुम्हाला 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 प्राइसेस स्टोअर करायचे आहे. ओके, प्राइसेस ऑफ आयटम्स हे जर तुम्हाला स्टोअर करायचे, तर तुम्ही लिस्टचा यूज करा. इकडे फॉर एक्झाम्पल 10 रुपयाला आहे काहीतरी एखादा प्रोडक्ट, त्यानंतर 25 रुपयाला, 35 रुपयाला आहे. आणि उद्या जाऊन होऊ शकतं ना पुढे जाऊन की इट कॅन चेंज, हे बदलू शकते प्राइसेस. त्यानंतर पहिले आता 10 होती, नंतर झाली 11, 25 ॲज इट इज राहिली, 35 झाली 30. सो असं जर असेल एखाद्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन किंवा तुम्हाला गरज असेल, तर तुम्ही तिकडे लिस्टचा वापर करा. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की नाही, आता तुम्हाला एकदम ॲज इट इज डेटा पाहिजे जो पण आहे माझ्याकडे, तर तोच यूज करायचा. आता हा तर झाला डिफरन्स याच्यामधला. मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो की आपण टपल ऑलरेडी यूज केलेला होता. कुठं यूज केला, कुणी सांगेल मला की मी सांगतो? चला, टपल आपण एका ठिकाणी यूज केलेला आहे. चला बरं मागे आणि लूप्समध्ये जा. चला चला चला, फॉर लूप. अच्छा अच्छा, इथे या. चला, फॉर लूपमध्ये रेंज बघा काय, बघा बघा बघा, रेंजबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं का? फॉर लूप 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 प्रॉब्लेम सॉल्विंग, याच्यामध्ये आपण घेतलंय का, याचा यूज केलेला आहे की नाही आहे? अच्छा अच्छा, प्रॉब्लेम सॉल्विंगच्या आपल्या ह्याच्यामध्ये असेल ते कोडिंगमध्ये. मी तिकडे जातो. इथे होम, त्यानंतर इथे तो डे नंबर काय होता, दिस वॉज डे नंबर, डे नंबर, डे नंबर. आपण लूप्सचे प्रॉब्लेम सॉल्व करत होतो. इथे आपण मे बी चेक केलं असेल याला, पॅलिंड्रोम फिबोनाची सिरीज 23, डे नंबर 23कडे या. प्राईम नंबरमध्ये यूज केला आहे का? हां, इथे बघा, इथे बघा, इथे बघा. मी जर असं म्हटलं रेंज 1 to 7, मला काय भेटतं रे? 1 2 3 4 5 6. त्यानंतर मी जर म्हटलं रेंज 1 to 8, मला भेटतंय 1 to 7 पर्यंत. मग इथे या थोडंसं आणि आपण याच्याबद्दल थोडीशी अजून माहिती घेऊया रेंजबद्दल. ओके, रेंज, हे रेंज नावाचं फंक्शन आहे. तर आता इथे मी असं बोललो की रेंज 0 to 1,
0 to 5. ओके, याने आपल्याला हे क्रिएट करून दिलं रेंज 0 to 5. काय झालं हे? हां, अच्छा, सॉरी. सो ए इक्वल टू रेंज 0 to 5 असं केलं मी आणि ए केलं तर तुम्हाला ही रेंज भेटून जाईल. आता आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इंटरनली. ओके, इंटरनली हे जे रेंज आहे ना, हा काय करणार आहे? हा जो रेंज आहे याला जर मी असं बोललो 0 to 5 असं केलं तर हा काय करेल? एक टपल क्रिएट करेल. ओके, इट क्रिएट्स अ टपल फ्रॉम 0 to 1 to 3 to 4 to 5. ओके, किंवा मग याच्यापर्यंतच करतो तो 4 पर्यंतच करेल. ओके, टपल क्रिएट करतो. म्हणजे आता ज्या वेळेस तुम्ही फॉर लूपचा यूज करून रेंज क्रिएट करताय आणि त्या रेंजवरती इटरेट करताय, तुम्हाला असं पाहिजे का? मला एक तुम्ही सांगा आता की तुम्ही फॉर लूप चालवताय, तुम्हाला असं पाहिजे की फॉर लूप तुमचा 0 पासून 4 पर्यंत गेला पाहिजे आणि मध्येच डेटा चेंज झाला 0 1 2 3 4 च्या ऐवजी 0 1 2 10 3 4 झाला, चालेल का तुम्हाला असं? येस सर नो? आपला प्रोग्राम बिघडून जाईल ना, राईट? चॅटमध्ये सांगायचं. प्रश्न कळायला सगळ्यांना की जर तुमचा फॉर लूप चालला आहे या रेंजमध्ये 0 पासून 5 पर्यंत, ओके, असा तो इटरेट करतोय आणि मध्येच जर तुमचा 0 1 2 3 4 जो आहे जे काही आपण रेंज क्रिएट केलेली आहे ती जर चेंज झाली, 2च्या ऐवजी 10 आला, 3च्या ऐवजी 15 आला, तर आपल्या आउटपुटमध्ये गडबड होईल ना, आपलं लॉजिक सगळं बिघडून जाईल. इज इट ट्रू? चॅटमध्ये सांगा. खूप सिंपल प्रश्न आहे, काही यामध्ये अवघड नाही आहे. चलो, एनीवन एनीवन इन द चॅट. बघूया कोण हुशार आहे किंवा काय, मागचे लेक्चर्स तुम्ही अटेंड केले की नाही केले. येस नो? ठीक आहे, तर मीच सांगतो आता की हे जे आहे, हां, येस आत्ता शिकायला. ओके, थोडंसं लॅग होतोय, आय अंडरस्टँड. हो, तर असा प्रश्न आहे की हे होणारे तुमचं चेंज जर झालं तर आपल्याला गडबड होईल. मग आपल्याला असं काहीतरी डेटा स्ट्रक्चर पाहिजे की जे ऑर्डर्ड असेल. म्हणजे मी 0 पासून 5 पर्यंत गेलो ना, तर हे ऑर्डरमध्ये गेलं पाहिजे. 0 1 2 3 4. बघा हे ऑर्डर्ड आहे का? ह्याच्या आईला तर ह्याच्या आता इथे बघा, ऑर्डर्ड. येस, हे ऑर्डर्ड आहे. त्यानंतर हे आपण चेंज करू शकतो का? कॅन दिस बी चेंज आफ्टर क्रिएशन? नो. ओके, मग हे एका टाईपचं टपलच आहे. ओके, सो आपण ऑलरेडी यूज करत होतो. सो रेंज फंक्शन काय करतं? तुम्हाला एक टपल क्रिएट करून देतं इंटरनली आणि त्यावर तुम्ही इटरेट करतात. समजलंय प्रत्येकाला? आणि आय थिंक हा डिफरन्स पण तुम्हाला समजला असेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एकदम डिटेलमध्ये हा डिफरन्स बघितलेला आहे. सो कुणीही जर तुम्हाला विचारलं, सो नाव यू हॅव 8 पॉईंट्स टू डिस्कस. कसं सांगायचं आहे तर इंग्लिशमध्ये मी तुम्हाला जस्ट एक क्विक सांगतो की कसं, हाऊ यू कॅन एक्सप्लेन. तुम्हाला जर विचारलं इंटरव्ह्यूअरने की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल, सो पहिला पॉईंट त्याला सांगायचं थोडंसं इलॅबोरेट करताना की बोथ लिस्ट अँड टपल आर यूज टू स्टोअर कलेक्शन्स ऑफ डेटा. ओके, आर यूज टू स्टोअर हेटेरोजिनियस कलेक्शन्स ऑफ डेटा. म्हणजे लिस्टमध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपचा डेटा स्टोअर करू शकता, टपलमध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या टाईपचा डेटा स्टोअर करू शकता. बोथ दी कलेक्शन्स आर ऑर्डर्ड कलेक्शन्स. ओके, म्हणजे एकदा जर तुम्ही त्यामध्ये इलेमेंट टाकले त्याच ऑर्डरमध्ये लास्टपर्यंत ते एलिमेंट्स राहतात. त्यानंतर इफ यू हॅव टू राईट अ लिस्ट, यू कॅन यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. जसं आपण पहिला पॉईंट इकडे लिहिला आहे, यू कॅन यूज स्क्वेअर ब्रॅकेट्स. दिस इज द फर्स्ट पॉईंट. बट if you have to use or write the tuple, you can use rounded brackets. Okay, this is how both the list and tuple gets differentiated. Then both store collections of data हे आपण सांगितलेलं आहे, ऑर्डरचं पण आपण डिस्कस केलेलं आहे. अँड बोथ लिस्ट अँड टपल अलाउज डुप्लिकेट डेटा. दोन्हीही डुप्लिकेट डेटा अलाउ करतात. बट द मेन डिफरन्स इज when you write any list, so all the elements in the list or the total list is mutable. We can add elements, we can remove elements, we can add multiple elements, or we can add multiple lists into a single list. So all these adding and removing operations are possible only in list, because list is built in a way that it is a mutable. Okay, so data can be changed. But other hand, we have a tuple. So for the tuple, it is built in such a way that once the tuple is created, we cannot change the data. That means tuple is immutable. All the elements after creation cannot be changed, cannot be removed. We cannot empty a tuple. Okay, so this is the main difference. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. दिस इज व्हेरी एम्पी पॉईंट, त्याला मी मार्क करतो ठीक अशी. Then as we know, there are different operations can be performed on the list, and
It requires a dynamic sizing as well. It increases as you add elements into it. So performance as compared to tuple, it is slow. But in a tuple, we do have very limited operations, and it is ordered, and we cannot change the data. So we are limiting the operations here. So that's why tuple is quite faster than list. Okay, then the next point is dynamic sizing. So list uses dynamic sizing, whereas tuple uses fixed sizes because list is immutable. We cannot add elements into it. Then when we can use list or when we can use tuple. So if there is a situation where you need a collection of data, you can use both list or tuple. But the main difference is if you want your data, or if you expect your data to change in future, or in other parts of your program, then you can use list directly. But if you're sure that this data will never be changed, or you need a certain data or certain range that will be fixed throughout your program, then you can use tuple. Okay, so this is the main difference. If you have to store prices of any items or any purchase history something, and if that is going to change in future, you can use this list. But if you're storing any coordinates, for example, so coordinates are fixed for any location, and also if you're storing any such values, because yeah, sometimes we need some data that is fixed and that cannot be changed. So yes, you can go with tuple. Otherwise, if you're expecting your data to be changed, then list is the only option that you have. Okay, so this is the main difference between list and tuple. एवढा सिम्पल मध्ये डिस्कस करायचं आहे इंटरव्ह्युअर सोबत. आणि इंटरव्ह्युअरला सांगताना ते सोबत काय करायचं की आपण वाचून नाही सांगायचं की आपण की लिस्ट युजेस स्क्वेअर ब्रॅकेट्स, टपल युजेस राउंडेड ब्रॅकेट्स, लिस्ट युजेस स्टोअर्स कलेक्शन ऑफ डेटा, टपल ऑल्सो स्टोअर्स डेटा, हे असं सांगायचं नाही एक्सप्लेनेशन. मी जसं आता तुम्हाला डिस्कस केलं आहे, आपण कसं डिस्कस केलं आहे एकामेकासोबत एकदम प्रॉपरली, की का बरं असं आहे, त्यानंतर लिस्ट आपण कधी यूज करतो, टपल आपण कधी यूज करतो. याने काय समजतं माहिती आहे का, याने समजतं की तुमची त्या पर्टिक्युलर टॉपिक रिलेटेड अंडरस्टँडिंग ही एकदम डेप्थमध्ये आहे. ओके, मग तुम्हाला तो जास्त प्रश्न विचारत नाही. जर तुम्ही ऑलरेडी त्याला डेप्थमध्ये जाऊन सांगितलं, तर मग बाकीचं तुम्हाला तो विचारणार नाही. पण जर तुम्ही उडवडीची उत्तर दिले स्टार्टिंगलाच, की लिस्ट युजेस स्क्वेअर ब्रॅकेट्स, टपल युजेस राउंडेड ब्रॅकेट्स, इट इज ऑर्डर्ड आणि अलाउ डुप्लिकेट्स, असं 2-3 शब्दात म्हटले, मग तो बोलेल की यार कोणतं फास्ट आहे दोघांमध्ये सांग, टपल फास्ट आहे की स्लो, लिस्ट फास्ट आहे. मग तुम्ही फसून जाणार, तुम्ही उत्तर देणार, मग तो विचारेल का बरं. याचं का बरं, याचं जर तुम्हाला ॲन्सर द्यायचं असेल, तर तुम्हाला आजचं लेक्चर कंप्लीट बघावं लागेल, लिस्टचं पण लेक्चर कंप्लीट बघावं लागेल. याचा ॲन्सर असं आहे की जास्त मेथड्स आहे, जास्त ऑपरेशन असेल लिस्टवरती, जास्त हेवी ऑपरेशन असतं, डायनेमिक सायझिंग असते, हे सगळं करण्यामध्ये लिस्टचा खूप टाईम जातो, मग त्यामुळे ती स्लो आहे. आणि इकडे टपलचं काही टाईम जात नाही, कारण ऑपरेशनच नाही आहे, ॲडिंग आणि रिमूव्हिंग होतच नाही, एकदा क्रिएट झालं की संपला विषय. असं आहे हे सगळं. सो एक्सप्लेन करताना थोडंसं प्रॉपरली डिस्कशन करतोय आपण, किंवा समोरच्याला समजवतोय, या वेमध्ये तुम्ही डिस्कस करायचं आहे. सो आय होप आजचं सेशन तुम्हाला समजलं असेल. आणि टपल आपलं इथेच संपतंय, टपलमध्ये काहीही नाही आहे. उद्या आपण नवीन डेटा स्ट्रक्चर स्टार्ट करूया, सेट किंवा डिक्शनरी. मी तुम्हाला डिसिजन घेऊन सांगेल तसं की उद्या आपल्याला काय करायचं. ओके, सो मेन 2 डेटा स्ट्रक्चर्स आपले कव्हर झालेले आहे, लिस्ट आणि टपल. त्यामधला जो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे लिस्ट वर्सेस टपल, तो पण आपण घेतलेला आहे. इथपर्यंत जर तुम्ही लेक्चर केले असेल किंवा समजलं असेल, तर तुमचे इंटरव्ह्यूमधले 3-4 प्रश्न इथेच डन आहे, जे फिक्स विचारणार आहे. काय विचारणार तुम्हाला, चला तुम्हाला पायथनमध्ये नावं सांगा म्हणतील डेटा स्ट्रक्चरची, तुम्हाला ते माहिती आहे, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी झालं. त्यानंतर कोणतं पण एक एक्सप्लेन करा म्हणतील, तुम्ही लिस्ट एक्सप्लेन करा किंवा टपल एक्सप्लेन करा. मग ते विचारतील की टपल कसं लिहायचं, लिहून दाखवा त्यांना, लिस्ट कशी लिहायची लिहून दाखवा त्यांना, मेथड्स कोणत्या कोणत्या यूज करतात. आता मेथड्स तुम्हाला पाठ करायची गरज नाही, टू बी ऑनेस्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस करत करत गेले तर आपोआप तुमच्या लक्षात राहून जातील मेथड्स. आणि जर एखादी मेथड नाही लक्षात राहिली, तर काहीही टेन्शन घ्यायचं कारण नाही. ज्यावेळेस त्या मेथडला यूज करायचे प्रोजेक्टमध्ये कुठंतरी जायचं, पटकन एक्सप्लेनेशन बघून घ्यायचं काय काय त्यांनी गुगलवरती, आणि यूज करायचं. कुठलीही मेथड पाठ करत बसायची नाही. त्यानंतर प्रॉपर्टीज दोघांच्या आपल्या लक्षात आहे, लिस्टची प्रॉपर्टीज काय, टपलच्या प्रॉपर्टीज काय, एकदम क्लिअर कट लक्षात आहे. आणि लास्टचं विचारेल तो भाई की काय डिफरन्स दोघांमध्ये सांग, सांगायचं डिफरन्स. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न विचाराल की कधी यूज करायचं लिस्ट आणि कधी टपल यूज करायचं, त्याचं पण मी तुम्हाला आन्सर सांगितलेलं आहे. ओके, सो मी फक्त शिकवत नाही, तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी पण रेडी करतोय, याचं थोडंसं भान ठेवा. आणि सिरियसली लेक्चर्स अटेंड करत चला. इथून पुढे खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपला. हे सगळं झाल्यानंतर OOP स्टार्ट होणार आहे, एक्सेप्शन हँडलिंग स्टार्ट होणार आहे, तर हे थोडंसं केलं पाहिजे तुम्ही. नाहीतर मग काही नाही, बेसिकवरती तर सगळे मास्टर होतात, पण OOP मास्टर करायला, त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग मास्टर करायला, फाईल हँडलिंग मास्टर करायला थोडासा वेळ लागतो. आणि
अंडरस्टँड करायला थोडंसं बॅकग्राऊंड लागतं पायथनचं, जे आपण आत्ता तुमचं बेस जो काय फाउंडेशन आहे तो आपला पक्का करतोय. सो दिस इज ऑल अबाउट डे नंबर 27. खूप महत्त्वाचे टॉपिक्स आपण यामध्ये स्टडी केलेले आहेत. सो आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. मला चॅटमध्ये किंवा कमेंट्समध्ये सांगा की सेशन कसं होतं काय. चलो, सो दिस इज ऑल अबाउट डे नंबर 27.